नमस्कार. मी सौ सुनंदा पाटील. चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्त्वपूर्ण ग्रंथातील नशीब आणि या प्रकरणाचे मी वाचन करीत आहे. 1830 ते 1910 या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा. 1830 ते 1910 या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण. या प्रकरणाचे नाव आहे नशीब आणि उद्योग. मराठी माणूस हा मुळातच फारसा उद्योगाची कास धरणारा नाही. त्याचा परिश्रमापेक्षा नशिबावर जास्त हवाला असतो. त्यामुळे त्याचा ओढा उद्योग व व्यापाराकडे फारसा नसतो असा सर्वसाधारण समज आहे. महाराष्ट्रातल्या माणसावर इथल्या पारमार्थिक व आध्यात्मिक विचारांचा प्रभाव जास्त असतो व त्यामुळे इहलोकातील सुखांपेक्षा त्यांना पारलौकिक सुखाची जास्त ओढ असते असे बऱ्याचदा म्हटले जाते. श्रीमंती पांगळी असते आणि गरिबी धट्टीकट्टी. त्यामुळे लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबीच नेहमी श्रेष्ठ असते असा संस्कार लहानपणापासूनच होत असतो. उद्योगामधली जोखीम व धोका स्वीकारायची मानसिकता लहानपणापासूनच तयार व्हावी लागते. ती झाली नाही तर गरिबीमधली मीठ भाकरी चांगली असे वाटू लागते. गेल्या 25-30 वर्षामध्ये मराठी मातीत उद्योजकता निर्माण व्हावी व मराठी तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू झालेत. आज शाळा कॉलेजमध्ये उद्योजकता हा विषय शिकवला जाऊ लागला आहे. उद्योजकांच्या मानसिक प्रक्रियांचा विशेष अभ्यास होऊ लागला आहे आणि उद्योजकांच्या मानसिक प्रेरणा पद्धतशीर प्रशिक्षणाच्या सहाय्याने निर्माण करता येतात हे सिद्ध झालेले आहे. याबद्दलचे सिद्धांत फारसे विकसित झालेले नसताना आणि त्याबद्दल फारशी जाणीव निर्माण झालेली नसताना त्याची चर्चा केली जाणे हे विशेष मानले जाते. पुस्तकाचे नशीब आणि उद्योग हे नाव वाचून अशीच काहीशी प्रतिक्रिया मनात निर्माण झाली. खरे तर ही एक लहानशी पुस्तिकाच आहे, उण्यापुऱ्या 60 पानांची. जावजी दादाजी आणि त्यांच्या निर्णय सागरबद्दल आपण या अगोदर ओळख करून घेतली आहेच. जावजी शेठ हे 19व्या शतकातील एक बहुआयामी व्यक्तित्व होते. स्वतः अल्पशिक्षित असणाऱ्या जावजी शेठनी केवळ छपाईचे काम उत्कृष्ट दर्जाचे केले नाही तर चांगली पुस्तके मिळवून ती प्रकाशित देखील केली. त्यासाठी त्यांनी लेखकांशी सततचा संपर्क ठेवला. नवे नवे विषय शोधले, लेखनाच्या स्पर्धा घेतल्या व त्याद्वारे नव्या विषयांवरचे लेख करवून घेतले. त्यातलाच एक उपक्रम होता नशीब व उद्योग या विषयावरील दीर्घ निबंधाच्या लेखनाची स्पर्धा. त्यात आलेल्या 18 निबंधांमधील सर्वोत्कृष्ट ठरलेला निबंध होता बडोद्याच्या सखाराम गणेश मुजुमदार यांचा. 1897 मध्ये हा दीर्घ निबंध जावजी दादाजी यांचे चिरंजीव तुकाराम जावजी यांच्या निर्णय सागरने एका पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित केला होता. आपल्या देशात लोकांमध्ये आलस्यादी दुर्गुणांचे प्राबल्य वाढते आहे असे नमूद करून लेखक सांगतात की दैवाधीनाहा क्रियाहा सर्वाहा किंवा कर्मणो गहना गतीही यासारखी अज्ञानमूलक वाक्य लोक सांगत असतात. पुष्कळ प्रयत्न करून नेहमीच यश मिळते असे नाही, पण योग्य मार्गाने प्रयत्न करून कामात प्रावीण्य संपादन केले असता यश मिळते. अज्ञानतेने शेकडो प्रयोग करणाऱ्याला ते मिळणार नाही असा विचार मनाशी ठेवून मुजुमदारांनी हा दीर्घ निबंध लिहिला आहे. आळसाच्या योगाने सर्व पृथ्वी नरपशूंनी व निर्धनांनी ओतप्रोत भरलेली आहे असा शेराही ते मारतात. याच विचाराचे विवेचन करताना त्यांनी नशीब म्हणजे काय याचीही चर्चा केली आहे. ती करताना त्यांनी जो विचार मांडला आहे तो आजही धडाडीचा वाटावा असाच आहे. कार्यबाहुल्यात नेहमी अडचणी आल्याच पाहिजेत व अशा कष्टप्रद अडचणीस न जुमानता जो आपल्या प्रयत्न सामर्थ्याने श्रेष्ठपदात सोडतो तोच खरा मनुष्य. विघ्ने ही भावी शुभसूचक चिन्हे होत. यास्तव ती येऊ लागली असता आल्हाद मानून हाती घेतलेले काम हर प्रयत्नांनी शेवटास नेण्यास झटले पाहिजे. संकटे आली की ती आपल्या पूर्वसंचितामुळे आली असे मानून परिस्थितीत शरण जाणारी मनोवृत्ती पराभूत मनाचे दर्शन घडवते. असे अनेक उदाहरणांनी लेखकाने दाखवून दिले आहे. मनुष्य कसाही असो त्याच्या मागे संकटेही लागलेली असतातच. त्या विघ्नांच्या नाशासाठी यथाशक्ती मदत होईल असे उपाय करणे आवश्यक असते. याबाबतचे विवेचन करताना लेखक बऱ्याच संस्कृत, इंग्रजी व लॅटिन वचनांचा हवाला देतो.
अनेक सुभाषितांची चर्चा करतो. दैवम फलती सर्वत्र न विद्यान पौरुषम, समुद्र मथनात लेभे हरिर लक्ष्मी हरो विषम. या सुभाषिताची चर्चा करून लेखक त्याचे जे विश्लेषण करतो ते मोठे गमतीदार आहे. समुद्र मंथनाची सगळी उटारेटी विष्णूने केली होती, त्यामुळे सगळ्या परिश्रमानंतर त्याला लक्ष्मी मिळाली, तर या संदर्भात शंकराला विष मिळाले. याची कारण परंपरा सांगताना ते म्हणतात की जो एके ठिकाणी बसून सुखाची अपेक्षा करतो त्याला चांगली वस्तू कधीच मिळत नाही. सदस्तुते भोरते प्रयत्नशीलच होत, असा निष्कर्षही त्यांनी काढला आहे. पाषाणस्य कुतो विद्या येन दैवत्वमागतम या वचनावरही लेखक असाच युक्तिवाद करतो. पाषाणाचा देव होत असला तरी त्याला त्यासाठी टाकीचे घाव सहन करावे लागतात. हे वाक्य दैववादी लोकांना उपयुक्त आहे असा समज करून घेणे चुकीचे ठरणारे आहे, हे लेखकाने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे व त्यातच संकटे शुभसूचक असतात असे प्रतिपादन केलेले आहे. प्रयत्न मार्गाचे वर्णन करताना लेखकाने अतिशय बारकाईने विचार केलेला दिसतो आहे. आपल्या मनाने ज्या उद्देशाविषयी निग्रह केला असेल तो हर प्रयत्नांनी शेवटास नेणे यालाच दीर्घोद्योग असे म्हणतात. दीर्घोद्योग, वक्तशीरपणा हे गुण मनुष्याच्या तरतरीपणास कारणीभूत असून ते ज्ञानप्राप्तीचे व उद्योगाचे मूळ पाये आहेत. अगोदर प्रयत्नेच्छूने आपले मन सुसंस्कृत केले पाहिजे. अनवधानत्व, स्मृती, विषयग्राहकत्व व तारतम्य ज्ञान ही येण्यास आपला अभ्यासच वाढवला पाहिजे. यशाची पाटी विघ्नांच्या चौकटीत परमेश्वराने ठेवली आहे. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैहि, प्रारभ्य विघ्न विहितान विरमन्ति मध्याः, विघ्नैहि पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः, प्रारभ्य च उत्तमजना न परित्यजन्ति. यासारखे दाखले लेखक सतत देतो आहे. आलस्यम ही मनुष्यानां शरीरस्थो महान रिपुः, न अस्ति उद्यमसमः बंधुः कृत्वा यम न अवसिद्धती. या वचनाच्या व इतर उदाहरणांच्या साहाय्याने लेखकाने आळसावर टीकेची झोड उठवली आहे. आळस हा एकट्या व्यक्तीचाच शत्रू आहे असे नाही, ठग तो देशाचाही महद रिपू होय असे लेखक बजावतात. दीर्घोद्योगाचे महत्त्व सांगताना लेखकाने इंग्रजी कवी हिल हाऊस याच्या लेखनामधून अवतरणे घेतली आहेत. मी आपले पूर्ववय आळसात न घालविता उद्योगाचे बीजारोपण करीन, तेणेकरून मध्यमावस्थेत त्याचा वृक्ष होऊन त्या उद्योगतरूला पुष्कळ मोहर येईल. नंतर त्याला जी फळे येतील त्यांना उपभोग वृद्धावस्थेत स्वच्छपणे यथेच्छ घेईन, असे प्रयत्नमार्गी म्हणत असतात. जे लोक उद्योगाविषयी विन्मुख यांची उन्नती कधीही व्हायची नाही, त्यांचा भाग्य सूर्य सदोदित अस्तंगत झालेला, त्या आळसाचे माहेरघर, त्यांना लक्ष्मीच्या श्रेष्ठ भगिनीने वरलेले, अशा लोकांच्या दुर्भाग्यास व दुःखास काय विचारावे. अशा कडक शब्दात परिश्रम न करणाऱ्यांचा समाचार लेखक घेतो आहे. याबाबत वसिष्ठांनी सांगितलेले वचन लेखक देतो आहे. उद्यमः साहसम धैर्यम बलम बुद्धिः पराक्रमः, षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहाय्यकृत. यशाची ही घटसूत्रीच लेखक सांगतो आहे आणि मोठ्या पोटतिडकीने ती पटवून देण्यात तो यशस्वी देखील झाला आहे. उन्नतावस्था व श्रेष्ठपद प्राप्त होण्यासाठी उद्योगच केला पाहिजे. उद्योग करणाऱ्याला परमेश्वर सहाय्यकारी होतो. उद्योग प्रभावाने लक्ष्मी प्राप्त होते. पूर्वी फलप्राप्ती झाली नाही म्हणून आपण हतभागी आहो असे मुळीच समजू नये. मृत्यू येईपर्यंत संपत्ती मिळविण्याचा प्रयत्न करावा. उद्योगाला ती मुळीच दुर्लभ नाही. वैराग्यवादी व पारलौकिक सुखाचा विचारच केवळ महत्त्वाचा मानला जातो, असा आक्षेप ज्या ठिकाणाबद्दल केला जातो त्या महाराष्ट्रात इतके प्रॅक्टिकल आणि स्पष्ट विचार मुजुमदारांनी मांडले आहेत. ते 110 वर्षापूर्वी 1897 मध्ये मांडले आहेत. हे विशेष. जाता जाता मुद्दाम सांगितले पाहिजे की याच प्रकारचा विचार डेव्हिड मॅक्लेलँड या मानसशास्त्रज्ञाने मांडला. अचिव्हमेंट मोटिवेशन या नावाने तो विख्यात आहे. त्यापूर्वी जोसेफ शुम्पीटर या विचारवंतांनीही उद्योग प्रधानतेला प्राधान्य देणारा असाच विचार मांडला. पण हे दोन्ही जण मुजुमदारांच्या खूप नंतरचे आहेत. शुम्पीटर 1950 मध्ये आपला विचार सांगत होता, तर मॅक्लेलँडने 1958 मध्ये आपला सिद्धांत मांडला.
त्यांच्या विचारांना जगभरात मान्यता मिळाली, पण मुजुमदारांचे नावही राहिले नाही. याला देवाचीच गती म्हणावे का? ग्रंथसंदर्भ सौजन्य न्यायमूर्ती रानडे, मोफत वाचनालय.